खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काही व्हिडिओ घेऊन येत आहोत. आजचा आपला विषय आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे एकच वाक्य असतं, म्हणजे त्याचं जे मिनिंग आहे ते सेम असतं, फक्त वेगळ्या पद्धतीने आपण लिहितो. यामध्ये आपल्याला जो कर्ता आहे तो मागे गेलेला दिसतो आणि जो ऑब्जेक्ट आहे इथे तो कुठलाही असू शकेल, तो आपल्याला दिसतो सुरुवातीला. तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे जेव्हा कर्ता सुरुवातीला दिसेल आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे जेव्हा कर्ता जो आहे तो वाक्याच्या शेवटी आलेला आपल्याला दिसतो आणि दोन्ही वाक्यांचा जो अर्थ आहे तो सेम असतो. त्याला आपण म्हणूया ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्ता मागे पडतो, तर त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो. ह्या प्रकारचा जो कन्सेप्ट आहे तो थोडासा वास्ट आहे. आपल्याकडे आपण माहिती किती टेन्स आहे? 12 काळाचे प्रकार आहेत. प्रेझेंट, कंटिन्युअस, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे सगळ्यांचे 4 एकूण आपल्याकडे आहे 12 काळ. त्यापैकी फक्त 8च जे प्रकार आहेत ते ऍक्टिव्हचे पॅसिव्ह मध्ये चेंज होतात. तर ते 8 कुठले प्रकार आहेत हे आपण ह्या व्हिडिओज मध्ये बघणार. हा थोडासा व्हास्ट सब्जेक्ट असल्यामुळे किंवा हा थोडासा व्हास्ट ग्रामरचा टॉपिक असल्यामुळे आपण त्या अनेक सिरीज मध्ये प्रेझेंट करतोय. आज आपण फक्त बघणार आहोत सिंपल टेन्स. सिंपल टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सिंपल टेन्सचा विचार करणार आहोत. हे कशा पद्धतीने ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये आपल्याला चेंज करता येईल हे आपण आज आजच्या लेक्चर मध्ये पाहतोय. तर पहिलं वाक्य बघूया आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल, ही चेक्स द होमवर्क. यात आपल्याला लक्षात येतं की ही जी ऍक्शन आहे ती नियमितपणे घडते आणि इथे प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपल्याला हेल्पिंग वर्ब्सची सुद्धा गरज पडते ती प्रेझेंट टेन्सची. सो आपण जेव्हा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तर त्याचं एक इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये टू बी चे रूप येतात आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं. तर हे खूप महत्वाचं आहे, टू बीचं रूप आणि क्रियापदाचं म्हणजे पास्ट पार्टिसिपल ज्याला आपण म्हणतो, तर हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसलं पाहिजे. याआधी आपण टेन्सेसचे व्हिडिओ पाहिले, आपण हेल्पिंग वर्ब पाहिलं, तेव्हा आपण टू बी सोबत क्रियापदाचं आयएनजी असलेलं रूप घेतलेलं आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना जेव्हा आपल्याला वाक्याचं रूपांतर करायचं असतं टू बी सोबत क्रियापदाचं तिसरं रूप दिसतं. हे याचं एक वेगळेपण आहे. त्याचं एक ओळखीचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर जेव्हा आपल्याला व्हॉट्सअपवर एखाद्याचा मेसेज येतो आणि तो ज्याने पाठवलाय त्याने जर डिलीट केला तर तिथे येतं दिस मेसेज वॉज डिलीटेड बाय द सेंडर. हे ऑप्शनल आहे, म्हणजे बाय नंतर जे आपण लिहितो करता तो ऑप्शनल आहे, पण आपल्याला एक्झाम मध्ये लिहिणं गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही एक्झामचा विचार करत असाल तर बाय नंतर तो जो करता आहे तो लिहिणं गरजेचं आहे. ओळखीचं एक्झाम्पल आपलं व्हॉट्सअपचं जे मेसेज आहे तर डिलीट केल्यानंतर तिथे जे डिस्प्ले होतं द मेसेज वॉज डिलीटेड म्हणजे टू बीच्या रूपासोबत आपल्याला येतं क्रियापदाचं तिसरं रूप तिथे. ओके, सो दिस इज हाऊ वी यूज पॅसिव्ह व्हॉइस. ओके, आता पहिलं वाक्य आपण करूया. ही चेक्स द होमवर्क. ही आहे या वाक्यातला करता, चेक्स म्हणजे हे आहे क्रियापद, द होमवर्क हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कशावर ऍक्शन घडते ती. आता आपल्याला जो ऑब्जेक्ट असतो म्हणजे वाक्याच्या शेवटी जो काही इथं भाग दिसतो याच्यापेक्षा मोठंही वाक्य असू शकतं. समजण्यासाठी मी थोडंसंच घेतलंय. तर आपल्याला ऑब्जेक्ट जो आहे तो सुरुवातीला घ्यायचा असतो, जसं की द होमवर्क. तर इथपर्यंत झालं, ऑब्जेक्ट घेतलं पुढे. यात नंतर आपल्याला घ्यायचं टू बीचं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आता टू बीचं रूप आपल्याला घ्यायचं, आता हा प्रेझेंट टेन्स आहे. होमवर्क आपण त्याच्यासाठी इज घेणार, होमवर्क साठी आपण इज घेणार. द होमवर्क इज चेक्ड. क्रियापद कुठलं आहे? क्रियापद आहे चेक्स. तर आपण जो टू बीचा रूप फॉर्म घेतलाय तर हा फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेक जो आहे त्याचा विक्री घ्यायचा, जे आहे ईडी सोबत येतं. द होमवर्क इज चेक्ड. इथपर्यंत झालं. आता आपल्याला ऍड करायचं आहे करता, की कोणाकडून ही ऍक्शन घडती आहे, बाय हिम. ओके, आता हा जो चेंज आहे हीच हिम झालं, तर हे मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेल की कशा पद्धतीने काही वर्ड्स आहेत ते चेंज होतात. तर ते तुम्ही एकदा वाचले किंवा लिहून जरी घेतलं तरी तुम्हाला पटकन कळेल. दिस इज हाऊ वी चेक. ही चेक्स द होमवर्क. ऑब्जेक्ट आहे तो उचलून ठेवायचा आहे सुरुवातीला. द होमवर्क, त्याच्यानंतर आपल्याला हवंय टू बीचं रूप. आता टू बीचं रूप ठरवताना हा जो ऑब्जेक्ट आहे कुठलाही शब्द असेल तो एकवचनी आहे अनेकवचनी आहे हे बघणं गरजेचं असतं.
त्यानुसार आपल्याला इज घ्यायचं की आर घ्यायचं हे आपण ठरवतो प्रेझेंट टेन्ससाठी. द होमवर्क इज चेक. इज नंतर आपल्याला घ्यायचंय क्रियापदाचं तिसरं रूप आणि नंतर करता. करता घेताना आपल्याला आधी बाय घ्यायचंय आणि हिम. ही चेक्स द होमवर्क. तो होमवर्क चेक करतो किंवा गृहपाठ चेक करतो. द होमवर्क इज चेक्ड बाय हिम. होमवर्क त्याच्याकडून तपासला जातो. तर वाक्याचा अर्थ तोच असतो, फक्त वेगळ्या पद्धतीने लिहितात. ओके, पुढचं बघूया सिंपल पास्ट टेन्स. तर इथे आपल्याला दिसतंय क्रियापदाचं दुसरं रूप शी टाइप्ड अ लेटर. आता हे तुम्हाला बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने समजलं असेल तर तुम्ही छान लगेच आन्सर देऊ शकता. ऑब्जेक्ट काय आहे? अ लेटर. आपण सुरुवातीला घेणार ते अ लेटर. त्यानंतर आपल्याला ठरवायचं आपल्याला टू बीचं रूप घ्यायचं. तर टू बीचं रूप घेणार आपण पास्ट टेन्स साठी. दोन आहेत, वॉज आणि वर. सो शी टाइप्ड अ लेटर. एकच लेटर आहे, मग आपण एकवचनीसाठी काय घेणार? वॉज. आणि याचं घ्यायचं तिसरं रूप जे हेच राहणार आहे. द लेटर वॉज टाइप्ड. करता घेणार आपण बाय सोबत, बाय हर. इथे आपल्याला घ्यायचं आहे बी बाय बाय आणि हर. याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन. यू कॅन चेक इट और यू कॅन राईट इट डाउन. शी टाइप्ड अ लेटर. अ लेटर वॉज टाइप्ड बाय हर. दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं. नाउ लेट्स चेक नेक्स्ट एक्झाम्पल. सिंपल फ्युचर टेन्स. दे विल बाय दिस बुक. विल मुळे कळतं हा फ्युचर टेन्स आहे. फ्युचर टेन्स मध्ये टू बीचं रूप आपण विल बी घेऊ शकतो. सो दे विल बाय दिस बुक. ओके, आपलं वाक्य सुरू करायचं इथून. लिहून घ्या दिस बुक. एकच पुस्तक आहे आणि फ्युचर टेन्स मध्ये चेंजेस होत नाही सिंग्युलर प्लुरल नुसार. सो आपण तेच ठेवणार दिस बुक. नंतर आपण घेणार विल बी. बायचं आपल्याला घ्यायचं आहे थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपल जे आहे बॉट. BOUGHT. बॉट बाय. दे आहे, देचं काय होणार? देम. ओके, सो हा आहे आपला करता जो ह्या वाक्यामध्ये मागे आहे. सो ह्या पद्धतीने ऍक्टिव्हचा आपण पॅसिव्ह करू शकतो. एक छोटासा फॉर्म्युला आहे, फक्त तुम्हाला टू बी सोबत क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे सिंपल टेन्सेस मध्ये. या पद्धतीने तुम्ही प्रत्येकाचं जे इक्वेशन आहे किंवा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवण्याचीही गरज नाहीये. आणि असे अनेक फॉर्म्युले बनतील टेन्सेस नुसार. निगेटिव्ह आहे त्याच्यानुसार. सो फॉर्म्युले लक्षात ठेवण्यापेक्षा कन्सेप्ट कळले की तुम्ही पटकन लिहू शकाल. सो आज आपण हे पाहिलं ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आणि फक्त सिंपल टेन्सेस आज आपण अभ्यासले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. त्यासाठी नक्की पुढचा व्हिडिओ बघा.